पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव पदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश अग्रवाल यांची. प्रश्न 2, दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे सहदेव यादव यांची. प्रश्न 3, कोणत्या राज्याच्या विधानसभेत रतेंद्र बोस अध्यक्ष बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याच्या. पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे कोलकाता व मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी. राज्यपाल कोण आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 4 पाहूया. भारताची पहिली मेगा ग्रीनफील्ड जहाज बांधणी गोदी म्हणजे शिपयार्ड कोणत्या राज्यात विकसित केली जाणार? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई व मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 5, राष्ट्रीय डेंग्यू दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 मेला. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने विधानसभेत सादर करावयाच्या समान नागरी संहितेच्या यूसीसी म्हणजेच मसुद्याला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याच्या मंत्रिमंडळाने. प्रश्न 7, भारत आणि कोणत्या देशामध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत करार करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि यूएई या देशांमध्ये. प्रश्न 8, आसामच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली आहे? तर त्याचं उत्तर आहे हेमंता बिस्वा शर्मा यांनी. प्रश्न 9 पाहूया. भारताच्या कालभैरव नावाच्या पहिल्या स्वायत्त लढाऊ विमानाचे उत्पादन सध्या कोणत्या देशात सुरू आहे? तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल देशात. प्रश्न 10, कोणत्या राज्यात भारतातील पहिले कार्बन शोषक शैवाल वृक्ष सादर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री कोण आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न 11, कलाम आणि कवच 3.0 असे नामकरण करण्यात आलेल्या प्रमुख संरक्षण आणि रणनीती संवादाच्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12, चर्चेत असलेले सेहत मिशन हा कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे ICMR आणि ICAR यांचा. प्रश्न 13, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र सध्या कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये. झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. प्रश्न 14, भारताचे पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पलामू व्याघ्र अभयारण्य. प्रश्न 15 पाहूया. गंगम्मा जतारा उत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. प्रश्न 16, कोणत्या राज्यात अन्नपूर्णा भंडार योजना जाहीर करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 17, GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी कोणत्या राज्य सरकारने आले अभियान सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोरम राज्याने. प्रश्न 18 पाहूया. भारताची अणुऊर्जा दूरदृष्टी SMR तैनातीसाठी धोरणात्मक मार्ग या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर त्याचं उत्तर आहे ऊर्जा आणि संसाधने संस्थेने. प्रश्न 19, मे 2026 मध्ये सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क कोणत्या पातळीपर्यंत वाढवण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे 6% वरून ते 15% पर्यंत केले आहे. प्रश्न 20, IPLच्या इतिहासात सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. प्रश्न 21 पाहूया. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 22, स्टँड विथ हर ही जनजागृती मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 23 पाहूया. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या म्हणजे CBIच्या संचालकपदी कोणाची आणखी 1 वर्षासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण सूद यांची. प्रश्न 24, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले बहुचर्चित ध्यान मंदिर कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू इथे.
प्रश्न 25. तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करूया. केरळम राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत तर त्याचं उत्तर आहे व्ही डी सतीशन. प्रश्न 2. स्पेनमध्ये पार पडलेल्या 95व्या ला लिगाचे विजेतेपद कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे बार्सिलोनाने. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे 15 मेला. प्रश्न 4 पाहूया. कोणाची सीबीआयचे संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे प्रवीण सूद यांची. प्रश्न 5. कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांची 4 पिल्ले मृत्युमुखी पडली हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. उबेर कप महिला 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने. प्रश्न 7 पाहूया. नुकतेच बॅक्सा मधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली. हा मध कोणत्या राज्याचा आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याचा. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर व मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 8. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 9 पाहूया. वन केस वन डाटा हा उपक्रम आणि सुसहाय हा AI चॅटबॉट कोणी सुरू केला तर त्याचं उत्तर आहे सूर्यकांत यांनी. प्रश्न 10. अंमली पदार्थाची जाळी उद्ध्वस्त करण्यासाठी भारताचे पहिले अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे पोलीस ठाणे कोठे मंजूर करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर कोणी केले तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. प्रश्न 12 पाहूया. धोलेरा आणि कोणत्या शहरादरम्यानच्या भारताच्या पहिल्या निम अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 13. भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम ब्लॉक स्तरीय मान्सून अंदाज प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे भारतीय हवामान विभागाने. प्रश्न 14. देशभरातील न्यायालयांची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तर त्याचं उत्तर आहे अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 15 पाहूया. हिंद महासागरातील सामरिक महत्वामुळे चर्चेत असलेली अगलेगा बेटे कोणत्या देशाची आहेत तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस देशाची. नुकतीच आपण या आपल्या पुस्तकाची नवीन घोषणा कोणी केली आहे तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 17. जेरोम पॉवेल यांच्यानंतर US फेडरल रिझर्व्हचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत तर त्याचं उत्तर आहे केविन वॉश हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 18. कोणत्या राज्य सरकारने कालपासून सुरू झालेली मेरा भारत मेरा योगदान ही मोहीम सुरू केली तर त्याचं उत्तर आहे दिल्ली राज्य सरकारने. प्रश्न 19. मे 2026 मध्ये मंजूर झालेला भारताचा पहिला स्वदेशी सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 ठिकाणांना जोडेल तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद व धोलेरा या 2 शहरांना. प्रश्न 20. भारताने मे 2026 मध्ये सुरू केलेल्या भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलची म्हणजेच BMIP एकूण विमा संरक्षण क्षमता किती आहे तर त्याचं उत्तर आहे 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 21. तुमच्यासाठी राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.